नमस्कार, मी सौ निर्मला आपशिंगेकर। आज आपणास ओल्या हरभऱ्याची भाजीची रेसिपी सादर करीत आहे। साहित्य: हरभऱ्याची भाजी घेणे, स्वच्छ धुवून घेणे। साहित्य: आलं लसणाची पेस्ट, मसुरीची डाळ, कांदा, परत तेल, जिरे, मोहरी, तिखट, मीठ, हळद हे सगळं साहित्य घेणे। आता आपण तेल तापत ठेवलं आहे, त्यात मोहरी, जिरे घातले आहेत। जिरे छान तडतडत आहेत। जिऱ्यामुळे त्याला खमंग स्वाद येतं, भाजी खूप चविष्ट होते आणि खायलाही छान वाटतं। आता आपले जिरे छान तडतडत आहेत, त्यात आपण कांदा घालत आहोत। कांदा घातल्यामुळे त्याला खूपच छान स्वाद येतं। आता तोपर्यंत आपण भाजी चिरून घेणे। अगदी बारीक चिरणे भाजी। चिरल्यामुळे दातात ते नाडकत नाही आणि शिजायलाही छान शिजतं। अगदी कवळी भाजी घेणे। निब्बर असलं की मग ते काड्या दातात अडकतात। कवळी घेतल्यामुळे छान शिजते। आता आपला कांदा लाल होत आहे, तुम्ही पाहू शकता। आणि झटपट होणारी रेसिपी आहे। मसुरीची डाळ घेतल्यामुळे खूप लवकर शिजते। आता आपला कांदा लाल झाला आहे। त्यात थोडं आलं लसणाची पेस्ट घालणे। आलं लसणामुळे त्याला खूप छान चव येते। तेलात छान परतून घेणे आलं लसणाची पेस्ट। आता तुम्ही पाहू शकता, खमंग वास येतं। आता आपण त्यात डाळ घालत आहोत। डाळ सुद्धा छान तेलात परतून घेणे। ही भाजी खूपच पौष्टिक असते आणि हिरवी असल्यामुळं त्यात सत्व जास्त असतात। बाजारात आता थंडीच्या दिवसात भाजी भरपूर येते आणि तुमच्याकडे शेती असली शेतात सुद्धा भाजी भरपूर असते। घरच्या घरी करू शकता तुम्ही। झुणक्यात सुद्धा घालून करू शकता। हिरवे भाज्या खाल्लं जातं। आता आपली डाळ परतून झाली आहे। कांदा आलं लसणा घातल्यामुळे त्याला खूप छान चव येते। तर आपण भाजी घालत आहोत। छान परतून घेणे।
आता आपण थोडी हळद घालणे व हिरवी मिरची घालू शकता, लाल मिरची घालू शकता तुम्ही. तर मीठ घालत आहे मी. अगदी खूपच चविष्ट भाजी होते. खरपूस भाजून घेतल्यामुळे त्याला खूप छान चव येते. तुम्ही सुद्धा घरी करून पाहू शकता. आता आपली भाजी परतून झाली आहे. त्यात पाणी घालणे. आता मी पाणी घालत आहे. आता आपली भाजी छान शिजून झाली आहे. त्यावर सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालणे. कोथिंबीर शेवटी घातल्यामुळं कोथिंबीरचा वास छान येतं. अगदी चविष्ट होते भाजी. तर तुम्ही पाहू शकता झटपट भाजी झाली आहे. आता आपली भाजी गरमागरम तयार आहे. सुकी भाजी भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता. माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. मस्त खावा, मस्त राहा.